आजची सभा शिवतीर्थातली ही महायुतीची सभा आहे। देशातल्या सर्वात श्रीमंत, देशातल्या सर्वात मोठ्या महानगरपालिकेसाठीची लढाई आणि ही महानगरपालिका काबीज करण्यासाठी शिंदेंची शिवसेना असो, भाजप असो, रिपाई असो, सर्वांनी एकत्रित जोर लावलाय। या सगळ्या ठिकाणी, सभेच्या ठिकाणी नेमकं वातावरण कसं आहे बघण्याआधी आपण शीतलताईंकडे जाऊया। शिवसेनेच्या त्या शीतल म्हात्रे आपल्या सोबत आहेत। याच्या आधी शिवतीर्थावरती आपण अनेक सभांचे साक्षीदार राहिलेले आहात। आजची सभा तुम्हाला कशी वेगळी वाटते आणि का वेगळी वाटते? आज खरं तर ही उद्या याच वेळेला आपण बघाल तर प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या असतील। ही मुंबईमधली शेवटची मोठी सभा असणार आहे। या सभेला आज संपूर्ण मुख्यमंत्री असतील फडणवीसजी, त्याचप्रमाणे शिंदे साहेब असतील, आठवलेजी असतील आणि आमच्या महायुतीचे सर्वच महत्त्वाचे नेते आज इथे उपस्थित असतील। आमचे सर्व उमेदवार आज इथे उपस्थित असतील आणि आम्ही गेल्या 3 वर्षात मुंबईसाठी काय केलंय आणि पुढच्या 5 वर्षात काय करणार आहोत हे आज आम्ही मुंबईकरांसमोर मांडणार आहोत। काल इथून ठाकरेंची तोफ धडाडलेली, ठाकरे बंधूंची, बरेच आरोप प्रत्यारोप झाले। आज काही उत्तर वगैरे मिळणार आहे? मला असं वाटतं उत्तर येणाऱ्या 15 तारखेला मुंबईकरच देईल, कारण काल इथे सभाबिभा जाण्यापेक्षा मला असं वाटतं कॉमेडी शो, स्टँडअप कॉमेडी इथे काहीतरी सुरू होती। मला वाटतं अशा गोष्टीने फक्त लोकांचं मनोरंजन होतं, कारण गेल्या 25 वर्षात तुम्ही काय केलेत याचा लेखाजोखा तुम्हाला मांडता आला नाही। मुंबईकरांना मुंबईच्या बाहेर घालवण्याचं पाप तुम्ही केलेलं आहे आणि याच मुंबईकरांना मुंबईत अफोर्डेबल हाऊसेस कसे द्यायचं हे आम्ही बघतो आहोत। आज मुंबईमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते कसे करायचे हे आम्ही बघतोय। तुम्ही काय केलं? तुम्ही डांबर खाल्लं, तुम्ही मिठी नदीतला गाळ खाल्लात, तुम्ही करोनामध्ये जे तुम्ही फार मोठे ढिंगे मारता, करोनामध्ये तुम्ही खिचडी घोटाळा केलात, तुम्ही करोनामध्ये बॉडी बॅग्स घोटाळा केलात। या बॉडी बॅग्स म्हणजे त्यांच्या सगळ्या घोटाळ्यांना किंवा त्यांनी केलेल्या आरोपांना एक प्रकारे प्रत्युत्तर म्हणा किंवा उत्तर देण्याचा प्रयत्न अर्थातच आज केला जाईल। आभार आपल्या प्रतिक्रियेबद्दल। आणि याच मंचावरनं तास दीड तासानं देवेंद्र फडणवीसांची, राज्याच्या मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार आहे। पण त्यापूर्वी त्यांनी एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलेला आहे कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमाच्या माध्यमातून। आपण हा कार्यक्रम पाहूया।